नमस्कार. आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाच्या टॉपिकवर आहे आणि या टॉपिकवर जनरली कोणी बोलत नाही. तर बघा, सर्व तुम्हाला सांगतील की व्हिडिओज चांगला बनवा, थंबनेल चांगला बनवा, पण व्हिडिओच्या आत आपण कीवर्ड्स कसे आणि कुठे यूज करावेत याबद्दल कोणीच तुम्हाला सांगणार नाही. पण यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते. पण काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजवणार आहे कीवर्ड्स कुठे आणि किती वापरायचे आणि कोणत्या चुका टाळायच्या. आपला चॅनल तुम्हाला यूट्यूबच्या छोट्या मोठ्या टिप्स सांगण्यासाठी आहे, त्यामुळे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नेक्स्ट अपडेटसाठी रेडी राहा. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ते म्हणजे कीवर्ड्स कसा योग्य पद्धतीने वापरावा ज्यामुळे तुमचा व्हिडिओ इफेक्टिव्ह दिसेल. व्हिडिओमध्ये कीवर्ड्सचा योग्य वापर कुठे होतो आणि काय काय चुकांमुळे स्ट्राईक येऊ शकते. तर बघा, व्हिडिओमध्ये कीवर्ड्सचा वापर आपण काही ठिकाणी करतो, जसं की इन व्हिडिओ कीवर्ड्स. याचा अर्थ असा, आपण व्हिडिओजमध्ये जे टेक्स्ट दाखवतो जसे सुपर्स किंवा सबटायटल्स, तिथे काही कीवर्ड्स वापरतो. हे तुम्ही नक्की करू शकता, यात काही इश्यू नाही. त्यानंतर थंबनेलमध्ये तुम्ही कीवर्ड्स लिहू शकता, पण खूपच जास्त टेक्स्ट भरून थंबनेल बनवणं टाळा, कारण त्यामुळे व्हिडिओची आकर्षकता कमी होते आणि तुमचा CTR कमी होऊ शकतो. थंबनेल हा नेहमी अट्रॅक्टिव्ह, सिम्पल आणि क्लिअर असावा. नेक्स्ट म्हणजे टायटलमध्ये कीवर्ड्स यूज करणं खूप महत्त्वाचं आहे, पण तुम्ही फक्त 100 नंबर्समध्ये हे करायला हवं. लाँग टेल कीवर्ड्स वापरले तरी चालतील, पण जास्त कीवर्ड्स भरू नका, कारण एक सिम्पल आणि इफेक्टिव्ह टायटल हे ऑडियन्सचं जास्त लक्ष वेधून घेतं. तुमच्याकडे 5000 लेटर्सचं लिमिट असते, पण यात तुम्ही 15 हॅशटॅग्सच यूज करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये हॅशटॅग्स टाकताना त्यांच्या नंबरवर लक्ष ठेवा आणि हो, जास्तीचे हॅशटॅग वापरल्यास व्हिडिओवर नेगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो, त्यामुळे प्रयत्न करा की कमीत कमी हॅशटॅग्स तुम्ही यूज कराल. टॅग्स बॉक्समध्ये तुम्ही 400 किंवा 500 कीवर्ड्स यूज करू शकता, पण सगळेच कीवर्ड्स तुमच्या टॉपिकशी रिलेटेड असावेत. चुकीचे किंवा खूप जास्त कीवर्ड्स जर तुम्ही मेन्शन कराल तर तुमचा व्हिडिओ चुकीच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचेल आणि याचा डायरेक्टली तुमच्या चॅनलवर इफेक्ट होईल. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, योग्य पद्धतीने कीवर्ड्सचा वापर आपल्याला व्हिडिओमध्ये करायचा आहे, नाहीतर कीवर्ड्समुळे व्हिडिओला स्ट्राईक मिळू शकते आणि तुमची पूर्ण मेहनत वेस्ट जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय द वे, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.